प्रयत्न करा. मुलगा मुलगी शाळेतनं आल्याबरोबर आईनं 5 मिनिट त्याला जवळ घ्यावं. चल तुझं दप्तर ठेव, हातपाय धुवून घे, चल तुझं दप्तर दाखव, बघू बरं जरा आजची वही, काय झालं आज गणिताच्या तासाला, टिफिन तू संपवलाय का, इंग्रजीच्या तासाला काय झालं, प्रॅक्टिकल आज झालंय का, कोणत्या विषयाचं प्रॅक्टिकल होतं. मी म्हणतो त्यातलं गणित तुम्हाला नाही सुटणार, एखादं स्पेलिंग तुम्हाला नाही येणार. मी म्हणतो विषयांची नावं सुद्धा लवकर तुम्हाला आठवणार नाहीत. पण घरी गेल्यानंतर आई आपलं दप्तर बघते, आई कोणत्या तासाला काय झालं हे किमान विचारते, वडील किमान जवळ घेऊन बघू बरं जरा तुझं पुस्तक, बघू जरा तुझी वही. अहो आम्ही फक्त परीक्षेच विचारतो आणि किती मार्क पडले एवढंच सांग. किती मार्क पडले हे विचारण्याच्या अगोदर शिक्षण ही फक्त परीक्षेची प्रक्रिया नाहीये. रोज मुलं नवीन काय शिकतात, आज तुला नवीन काय ऐकायला मिळालं, आज तुला नवीन काय वाचायला मिळालं, आज कोणत्या तासाला काय झालं, खेळाच्या तासाला बाहेर पडला होता का, मैदानावरती गेला होता का, प्रयोगशाळेत तू नवीन काय प्रयोग केलाय का, तुझ्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे का, ग्रंथालयात पुस्तकं कधीतरी घेतो का. कधीतरी ग्रंथालयाच्या मॅडमला भेटून विचारा आमच्या पोरानं वर्षभरात एखादं तरी अवांतर पुस्तक वाचलंय का. बरं त्याच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. आई म्हणून बाप म्हणून आम्ही काय विशेष प्रयत्न केलेत. कधी पोराच्या वाढदिवसाला एखादं पुस्तक गिफ्ट केलंय, कधी ज्ञानेश्वरी घेऊन पोरांच्या समोर बसलाय, बघ बरं ही ओवी किती सुंदर आहे, काय म्हणतात ज्ञानोबा मी तुला समजून सांगतो, बघ बरं हा तुकोबारायांचा अभंग काय गोड लिहिलंय तुकोबारायांनी. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांमध्ये काहीतरी वेगळं सिलेबसच्या पलीकडे अभ्यासाच्या पलीकडे जाऊन मुलांनी काहीतरी करावं. असं काय आम्ही मुलांमध्ये निर्माण करू शकलो. मला वाटतं हे निर्माण करणं ही पालक म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. आता मी बघतो, मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. किती पालक असे आहेत की आपल्या पोराला वाढदिवसाला 5-50-100 रुपयाचं एखादं पुस्तक घेऊन दिलंय. किती जण पालक असे आहेत, जरा हात वर करू नका पण हात डोकवा, किती जणांच्या घरी सुंदर लायब्ररी आहे, नाही त्या लायब्ररीत 1000 पुस्तकं, एक 5-50 पुस्तकं आणून ठेवलेली आहेत की कधीतरी आपण वाचत बसलोय. किती पालक वर्तमानपत्र घरी येतं, किती जण आवडलेला अग्रलेख, चल आज हा अग्रलेख मला खूप आवडलाय, बघ बरं तुला जमतोय का, वाच बरं जरा छान, काय वाटतं तुला या अग्रलेखाविषयी, काय म्हटलंय संपादकानं, तुझा विचार या बाबतीत काय. पोरांची जडणघडण ही केवळ शाळेतल्या 4 भिंतीत नाही होत. पालक म्हणून, गाव म्हणून, समाज म्हणून आपली सगळ्यांची काहीतरी एकत्रित भूमिका आहे आणि ती एकत्रित भूमिका आपण आज ठरवली पाहिजे. मी बघतो पालक पहिलीचं पोरग त्याला वाढदिवसाला बापसाहेब बंदूक घेऊन जातो, मग ते पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललं. चांगली पुस्तकं आम्ही पोरांच्या हातामध्ये दिली पाहिजे, चांगलं पोरांनी वाचलं पाहिजे. चांगलं 7 दिवस इथं सप्ताह झाला, मी बघितलं सगळे महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी आहेत. या लोकांनी गाथेसाठी ज्ञानेश्वरीसाठी आयुष्य अर्पण केलं. ती माणसं 2 तासाच्या कीर्तनामध्ये एखादा अभंग गोड पद्धतीनं सांगतात. किती पालकांना असं वाटलं की नाही आपण आपल्या मुलाला नातवाला घेऊन गेलं पाहिजे. पोरांनो तुमच्या वयात होतो, माझे आजोबा कुठं जर कीर्तन असलं तर आम्हाला बोटाला धरून घेऊन जायचे आणि तिथं जाऊन झोपायचं नाही कीर्तनात. घरी आल्यानंतर आजोबा विचारायचे महाराजांनी कोणता अभंग घेतला होता, आठवतोय का सांग बरं. तोडका मोडका तो अभंग आपल्याला सांगावा लागणार आहे म्हणून तो आठवून आम्ही प्रयत्न करायचो की आजोबांनी घरी गेल्यावर जर विचारलं तर अभंगातलं एखादं तरी चरण आम्हाला सांगता आलं पाहिजे. आजोबा विचारायचे त्यातला एखादा दृष्टांत तुला आवडला का, सांग बरं ती गोष्ट काय म्हटले महाराज. माझ्या आजोबांचा मला 12 वर्ष सहवास लाभला. मी आणि माझ्या आजोबा असं एका खोलीत झोपायचो आणि मी जर म्हटलं ना हे असं असे, ते म्हणायचे याच्यावर तू काय सांगतो, याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात, याच्यावर तुकोबा असं म्हणतात. मला वाटतं हा संस्काराच्या कोणत्याही टॅबलेट बाजारात विकत मिळत नाहीत. मेडिकलमध्ये जाण म्हणा बरं पोरगं फारच बावळट आहे, जरा 2 गोळ्या द्या, त्याला काहीच समजणं असं झालंय, ते अभ्यासच करत नाही, जरा एखादं इंजेक्शन आहे का. हा संस्कार आहे आणि या संस्कारासाठी आपल्याला सातत्यानं आई वडील आजी आजोबा म्हणून प्रयत्न करावे लागतील. म्हणून ती भूमिका ठरवा की आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या बाबतीमध्ये काय नेमकं पेरायचं आहे. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईल मध्ये. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे
निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाइम वाढलाय. कंटिन्यू पोरं मोबाईलमध्ये. जेवायला जर आई त्या पोराला घेऊन बसली, आई घास भरवायची आणि घास भरवताना काय म्हणायची, एक घास चिवचा, एक घास काऊचा. आता आई एकीकडे मोबाईलमध्ये बघत असते, पोरगा एकीकडे मोबाईलमध्ये बघत असतो आणि दोघंही मोबाईलमध्ये बघता बघता आई पोराला घास भरवत असते. घास भरवताना आता चिव येत नाही, घास भरवताना आता काऊ येत नाही. आपल्या घासातला एक घास चिवला द्यायचा असतो, एक घास काऊला द्यायचा असतो. ही उदारता आता उरली नाही. इथं अनेक माझ्या आजीच्या वयाच्या पोरग जर रडायला लागला आजी, तर तुम्ही काय करत होतात, त्या पोराला जवळ घ्यायचात आणि जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवत होतं. का थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले. ते त्याच्या इतके परिचित आहेत. 9 महिने ते पोटात होतो. जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे आणि ते रडणं थांबवत होतं. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का, तुम्ही सांगता? काय करते? मोबाईल देते. आणि पोरग इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि आतापर्यंत मी भाषणात हे 2च प्रसंग सांगायचो. एक, आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडायचं थांबतंय. 2, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरग रडायचं थांबतंय. परवा मी 3रा प्रसंग बघितला ट्रेनमध्ये. ते पोरग रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती. आम्ही कुठे घेऊन चाललोय या सगळ्या परिस्थितीला? लेकरा बाळांसोबत आमचे स्पर्श असले पाहिजेत, लेकरांसोबत आमचा संवाद असला पाहिजे, आम्ही त्या पोरांसोबत बोललं पाहिजे. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापांनी मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला, तर लक्षात ठेवा, आई बापासोबत आपला स्पर्श असला पाहिजे. आई बापाचा मुलांसोबत ठराविक वयापर्यंत स्पर्श असला पाहिजे. आता बाप्पा म्हटले माझं वय 54 आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं राहता? ते म्हटले मी इथंच राहतो आईजवळ. 54 वर्षाच्या माणसाला हे सांगावं लागतं मी आईजवळ थांबतो. केवढं मोठेपण आहे. नाहीतर आम्ही अशा अहंकारात असतो, तुम्ही कुठे, आई कुठे असते? आई म्हणतो नाही, आई माझ्याकडे असते. जनरली आमच्या मनात येतं आई माझ्याकडे असते, वडील माझ्याकडे असतात. अरे त्यांनी आपल्याला जन्म दिलाय, आपण आईजवळ असतो, आपण वडिलांजवळ असतो. पण आपण घरवीर बांधलं का म्हणतो नाही आई आता माझ्याकडे असते. अरे ती तुझ्या अगोदर या जगात आलेली आहे. आपण आईजवळ लहानपणापासून राहतोय. हे जे नातं आहे ना, मला वाटतं हे नातं आपल्याला जपता आलं पाहिजे. हा जो संस्कार आहे ना, हा संस्कार आपल्याला जपता आला पाहिजे. आई वडील, मुलगा मुलगी, नाती गोती, तो स्पर्श, तो संवाद परत कधी आहे मला सांगा? माणसं एकदा ढगात निघून गेली ना, मग संवाद नाहीत, मग स्पर्श नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत स्पर्श आहेत. आणि म्हणून नात्यांमधले हे स्पर्श कायम ठेवा. लहान लेकराला जवळ घेता आलं पाहिजे, त्याच्या गालावर ओठ लावता आले पाहिजेत. काय त्या स्पर्शांमधली मजा आहे. आजही तुम्ही माहेरी गेलात, आई पटकन जवळ घेते की नाही? पटकन गालावर ओठ लावते की नाही? आजही तुम्ही माहेरी गेलात, आईनं जवळ घेऊन गालावर ओठ लावले, सगळ्या प्रवासाचा शीण संपून जातो. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागला. चलो बाबा. त्या लेकरांसोबत आमचा स्पर्श सुद्धा उरला नाही. किमान त्या लेकरांसोबत तो स्पर्श उरेल का याची काळजी आईबाप म्हणून आम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचंय, करिअरच्या संदर्भानं आम्ही आमची स्वप्न या लेकरांवरती लादत असताना आम्हाला तो स्पर्श आणि तो संवाद आमच्या मुलाबाळांसोबत ठेवता येईल का यासाठी प्रयत्न करा. ट्रेंड बदलतात तसं आम्ही आमची स्वप्न बदलत गेलो. ट्रेंड बदलतात तसं आम्ही शिक्षणाला फक्त उदरनिर्वाहाशी जोडत गेलो. एक काळ बघा डीएडचा होता. पोरांनो, डीएडला जर नंबर लागला तर असं समजलं जायचं की करिअर झालं म्हणून.
त्यात जर ते जिल्हा परिषदला नोकरीला लागला आणि त्याला बायको जर झेडपीला प्रायमरी टीचर मिळाली, काय सांगायचंय मग करिअर, गाडी रुळाला लागली. आता डीएडचं काय परिस्थिती आहे? आता डीएड कॉलेज बंद होत आले. डीएड नंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा. पाहुणे जर आले विचारलं ते इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला घराकडे सोडवायला जात होतं, इंजिनियर साहेब इथं राहतात. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आता इंजिनिअरिंगचा ट्रेंड गेला. आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे. मग 11वी 12वीची तर आता अशी फॅशन आली आहे, कॉलेजला जायचंच नाही, फक्त क्लास लावते. इकडे प्रॅक्टिकल करायचं नाही, ग्राउंडवर नाही, लॅबोरेटरीत नाही, लायब्ररीमध्ये नाही. त्या पोरांचं 11वी 12वी जे कॉलेज आहे ते कॉलेज आता त्यांना ते जगायलाच मिळणार नाहीये. त्यांना फक्त असं ते जनावरांना जसं बांधतात ना, त्यांना नजरेत चालाव नांगरताना, तसं फक्त त्याच्या समोर ते बांधून सांगितलंय ही नीटची एक्झाम आहे, ही अमुक अमुक एक्झाम आहे, तिथंच फोकस करायचं आणि मग क्लास आणि फक्त परीक्षा, याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही आहोत. आता प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरानं मेडिकलला गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियाला पाठवू, पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. अरे एखादी गोष्ट त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांची आवड निवड, त्यांना असणाऱ्या मार्केटमधल्या संधी, या सगळ्यांचा ताळमेळ आम्हाला घालता येईल का? पोरांनो, एक सर्कस होती आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे आणि सगळी लोक ते वाघ सिंहाचे प्रयोग बघायला यायचे. एक लहान मूल त्यानं ते कुत्र्याचं पिल्लू घेतलं. हे तुम्ही पुढचे दोघं, हा तुम्ही दोघं फार गप्पा मारताय ना, हा तू इकडे बघा, नाहीतर तुम्हाला मम्मी पप्पा आलेत काय ते नाही आले ना, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही जर असे एक तरी मुलगी बडबड करते का बघ बरं. तुम्ही पोरं अजून सिरियसच होत नाहीयेत. एक दिवस असा येत असतो, आता मुलगा मुलगी बघायला जातो, तुम्ही जर असेच राहिले ना, एक दिवस असा येईन या कोण कलेक्टर असेल, SP असेल, प्रशासनात असतील, उद्योग व्यवसायात असतील, अधिकारी होतील, मग त्या कुठेतरी सेटल असतील, एकमेकीला फोन करतील, चल रे जरा बीडला जाऊन येऊ. ती मैत्रीण विचारेल बीडला काय, मग ती म्हणेल नाही ते मुलाचे वडील 2-3 महिने झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. ह्या 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. तुमचा भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, तुम्ही आपला आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं. त्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार, तुम्ही चहान पोहे घेऊन जायचे. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का, आणि तुम्ही नाही म्हणलं तर म्हणणार रिजेक्ट, नेक्स्ट. तुम्ही सिरियसच नाही. एक मुलगी बडबड करत नाही बघा. तुमच्या दोघांचं अजिबात लक्ष नाही. लहान आहेत बिचारे, पण आता इकडे लक्ष द्यायचा. बघू कोण जिंकताय, मुली शांत बसतायत का मुलं शांत बसतायत. आमची पोरं पण हुशार आहेत, ती काय कमी नाही आहेत, फक्त लक्ष देत नाहीत अभ्यासाकडे, एवढाच प्रश्न आहे फक्त. माझं सांगणं होतं की तुम्ही तुमची स्वप्न मुलांवरती लादू नका. एक सर्कस होती आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे आणि एक लहान मुलगा कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेला आणि म्हटला हे वाघ सिंह दाखवण्यापेक्षा आहे ना, आज हे कुत्र्याचं पिल्लू दाखवा म्हटले सर्कसमध्ये. म्हटलं हे बघायला कोण येईल? अहो म्हटलं हे विशेष पिल्लू आहे. म्हटलं ते कसं? म्हणलं हे सुंदर पियानो वाजवतं. त्यानं बॅगमधनं पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हणला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. त्याच वेळेला एक मोठं कुत्रं त्या हॉलमध्ये आलं, जोरात पियानोला लात मारली, त्या पिल्लाला असं दातात उचललं आणि रागानं घेऊन निघालं. बाहेर पडल्यानंतर त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं हे कोण आहे, एवढा राग आणि ते दातात उचलून घेऊन गेले. त्या पोरानं सांगितलं ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का की ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर होऊ नये, किंवा ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये? तुम्ही करिअर, आवडी निवडी, छंद यात गल्लत करू नका. चायनामध्ये बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर झालेली मुलगी
पत्रकारांनी विचारलं, तुझी आवड काय? आता जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर झाली आहे तिची आवड काय असेल? बुद्धिबळ. त्या पोरीने सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. तिला विचारलं, काय अभ्यास करते? सगळ्यांना वाटलं की ती बुद्धिबळाचाच अभ्यास करत असेल. तिनं सांगितलं, मी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करते देशादेशांमधल्या. विशेष आहे, जी मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर होते तिचा आवडीचा विषय परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आहे. की या लोकांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमच्या छंदाच्या जागा कोणत्या, आमच्या करिअरच्या जागा कोणत्या. 11 जणांची क्रिकेटची टीम आहे भारताची, 11 जणांना त्यात एंट्री मिळणार आहे. मग कुणी क्रिकेट खेळायचंच नाही का? इंडियन आयडलच्या स्पर्धेत एकच जण जिंकणार आहे, मग बाकीच्यांनी गाणी म्हणायचीच नाही का? करिअर, छंद, आवडी निवडी जगणं ह्याचा आम्ही इतका घोळ करून टाकलाय. आम्हाला वाटतं नाही, 2 रुपये मिळतील तेच केलं पाहिजे. लक्षात घ्या, पैसा जगण्यासाठी महत्वाचा आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आमचे छंद, आमच्या आवडी निवडी याच्यावरती सुद्धा आम्ही विशेष काम केलं पाहिजे. आणि म्हणून शोधलं पाहिजे की तुम्ही तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल ना पोरांनो, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. आणि म्हणून पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलामुलींना वेळ द्या. माझं सगळ्या मुलामुलींनी सांगणं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नाचा विचार करा. ते तुमच्यावर स्वप्न लादत नाहीत, त्यांनी लादूही नाहीत, पण माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडनं काय माफक अपेक्षा आहेत याचा विचार एक पाल्य म्हणून तुम्ही केला पाहिजे. आता इकडं मागं 9वी 10वीची मुलं असतील. पोरांनो, तुमची उंची एकदा वडिलांच्या खांद्याला आली आणि वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली की मग वडील रागवत नाहीत. तुम्ही जरा मोठे झालात की वडील रागवत नाहीत, फटका मारत नाहीत. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. तुमच्या वडिलांच्या तुमच्याकडनं फार अपेक्षा नाहीयेत की पोरांनी दर महिन्याला 1-2 लाख रुपये आणून माझ्या हातात द्यावेत. पण बापाची अपेक्षा असते की पोरांनी त्यांचं कर्तृत्व करून दाखवावं, त्यांनी आमचं नाव पुसावं. पुसावं कोणत्या अर्थानं? घालवावं नाही. आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. आई बापाची अपेक्षा अशी असते, एक दिवस असा यावा की आमच्या वडिलांच्या आमची ओळख ही आमच्या मुलांच्या नावानं व्हावी. पोरांनो, उद्या कलेक्टर झालात, लोक काय म्हणतील? हे कलेक्टर साहेबांचे वडील आहेत बरं का. उद्या पोरींनो तहसीलदार झालात, SP झालात, आमदार झालात, खासदार झालात, मंत्री झालात, काय तुमची ओळख असेल? तुमच्या आईची ओळख असेल. ते आमदार मॅडम आहेत ना, त्यांची आई बरं का. ही जी ओळख निर्माण करणं आहे ना, ती ओळख तुम्ही समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात जातील, कुणी उद्योगात यशस्वी होईल, कुणी व्यवसायात जाईल, कुणी समाजकारणात जाईल, कुणी लेखक होईल, कवी होईल, चित्रपटात जाईल. आपली आपली क्षेत्र ओळखा आणि असं भन्नाट काम करा ना, तुमच्या आईबापाला तुमचा हेवा वाटला पाहिजे. पोरींनो, उद्या कलेक्टर झालात ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल. इथे तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आम्ही सगळेजण असं इथं दारात तुमच्या स्वागताला उभे राहू. मी म्हणेल, कलेक्टर मॅडम आठवतंय का, मी एकदा व्याख्यानाला आलतो, माझं एवढं काम कराल का? करताल का नाही आल्यावर? आणि याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला? याच्यासाठी फक्त पुढची जी आयुष्यातली 5-10 वर्ष आहेत, थोडंसं गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघायचं. पोरांनो, उद्या SP झालात, जिल्ह्याचं सगळं पोलीस प्रशासन तुमच्या ताब्यात असतं. इथं खांद्यावरती राजमुद्रा असते. बाप जेव्हा तुमच्या वर्दीकडे बघेल आणि ऑफिसला कधीतरी येईल, तिथं लिहिलेलं असेल पोलीस अधीक्षक, काय तुमच्या वडिलांचा रुबाब असेल. अरे वा, बापाला कलेक्टर आता नाही होता येणार, आता एज निघून गेलंय, पण कलेक्टरचा बाप व्हायची संधी तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं. मी पुन्हा सांगतो, प्रशासनात आलात म्हणजेच यशस्वी झालात असं नाही. कोणत्याही क्षेत्रात जा, पण इतकं मोठं काम करा ना, तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. पोरींनो, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर विशेष प्रेम असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. माझा दावा आहे, बापाचं मुलावर जेवढं प्रेम असतं त्याच्या काकणभर तरी जास्त प्रेम बापाचं बनियन घालल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल.
बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देतो, बसचा पास काढून देतो. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून विरोध असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर? कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अरे काय मुलगी जन्माला आली, तुमच्या नावावरून बापाची ओळख झाली पाहिजे. असं कर्तृत्व जर करता आलं ना तर समजावं की आपण जिंकलो. म्हणून माझं इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थिनींना सांगणं आहे, लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आपल्यालाही असंच जन्माला आले आणि गेले, असंच आपल्याला जगायचंय का? आपली ओळख राहिली पाहिजे. नाही जगाच्या इतिहासात, नाही देशाच्या इतिहासात, निदान गावात तरी म्हटलं पाहिजे, अरे ते आमच्या गावातली मुलगी आहे, तो आमच्या गावातला पोरगा आहे. याच्यासाठी पोरांनो कष्ट करा. शालेय जीवनामध्ये अभ्यासाकडे लक्ष द्या. तुमच्या करिअरच्या काय संधी तुम्हाला आहेत त्याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. मनापासून अभ्यास करा. आत्ता जर कष्ट घेतले ना पुढचं सगळं आयुष्य आनंदात आहे. आत्ता जर उन्हाळक्या केल्या, आत्ता जर आम्ही काहीतरी फालतूपणा करत राहिलो, अख्खं आयुष्य तुम्हाला मग कष्टात घालवायचं. आत्ताची 2-5 वर्ष ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. आणि गरीब कुटुंबात आपल्यासारख्या पोरांना आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून मजबूत शिका, मस्त शिका, मोठी स्वप्न बघा. माझी सगळ्या आईवडिलांना पण विनंती आहे की मुला मुलींसाठी भरभरून वेळ द्या, बोलत चला त्यांच्यासोबत, नातीगोती जपा, मनापासून प्रेम करा आणि काय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायचंय ते ठरवा. आता आम्हाला मुलांना द्यायला वेळ नाही. आमच्या डोक्यात आहे पैसे कमवून ठेवायचे. अरे तुम्ही कितीही कमवले, लाखो कोट्यावधी रुपये कमवले आणि पोरग नालायक निघलं, मग 2 दिवसात काढी लावते सगळ्या प्रॉपर्टीला. कोट्यावधी रुपये त्यांच्यासाठी कमवून ठेवण्यापेक्षा कमवण्याची रग या पोरांच्या मनगटात तयार करता येईल का? त्यासाठी असणारं शिक्षण, संस्कार आम्हाला या लेकरांना देता येतील का याचा विचार करा. लायकी निर्माण करता येईल का? मोठी स्वप्न या पोरांना दाखवता येतील का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करावं हा विचार आऊसाहेबांनी आणि शहाजी राजांनी दिला. ते स्वप्न दाखवलं आणि म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. का शहाजी राजे म्हणले हे 50 किल्ले, 10,000चा फौज फाटा, 2,000चं घोडदळ, हे एवढं सिंहासन, उद्या राज्याभिषेक, परवापासून तुम्ही राजे. हे कमवून ठेवलं नाही शहाजी राजांनी आणि जिजाऊंनी. एवढेसे शिवाजी राजे, पण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं आऊसाहेबांनी, राजे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल, ही श्रींची इच्छा आहे. एवढेसे शिवाजी राजे आईच्या डोळ्यात डोळे घालून बघतात, मुठा वळतात आणि सांगतात, आऊसाहेब तुम्ही पाहिलेलं राम राज्याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करू. आईनं बापानं स्वप्न दाखवलं म्हणून शिवाजीराजे स्वराज्य निर्माण करू शकले. इथं आमचं पोरग काही वेगळं करायला लागलं, बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं तर सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. आणि आपल्या अंथरुणासाठी झटणारा बाप पोरांनाही समजून घेता आला पाहिजे की नाही, माझ्या बापानं माझ्यासाठी एवढं केलंय, माझं कर्तव्य आहे की त्या उद्देशानं मी प्रामाणिकपणे काम करत राहील. म्हणून ही सांगड आहे. मला वाटतं हे एकत्र येऊन आपण सगळ्यांनी ठरवण्याचे विषय. कुणीतरी एकानं याच्यासाठी प्रयत्न करणं उपयोगाचं नाहीये. शिक्षक, पालक, विद्यार्थी, आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की आपण या सगळ्या समाज व्यवस्थेला नेमकं कुठे घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून पालक म्हणून आम्ही आमची भूमिका ठरवू, विद्यार्थी म्हणून आम्ही आमची भूमिका ठरवू. अभ्यास वगैरे सगळं करत असताना आमच्या करिअरच्या आणि आनंदाच्या जागा ठरू. आज मी बघतो मुलांशी आम्हाला बोलायला वेळ नाही आणि मग परिणामी कुटुंबामध्ये जर संवाद नसेल तर संवादासाठी मुलं बाहेर माध्यमं शोधतात. बाहेरची माध्यमं जर बरी भेटली तर ठीक आहे,
पण संवादासाठी फालतू माध्यमं जर मुलांना भेटली तर मुलं वाहवत जातात आणि मग व्यसनाच्या नादी लागणं. आज इतकी भयानक अवस्था आहे. 15-15, 16-16 वर्षाची पोरं नको नको त्या व्यसनांच्या नादी लागली. सकाळी उठल्याबरोबर व्यसन लागतं आणि या पोरांना या गोष्टी आनंदाच्या जागा वाटायला लागल्या. इथपर्यंत ही पोरं आली का? ज्या दिवशी पोरगा पहिल्यांदा दारू पिऊन घरात आला त्याच दिवशी आईनं कानाला धरून सांगायला पाहिजे, आजपासून तुझं दार बंद, हे असली नाटकं इथं चालणार नाहीत, ही दारं तुझ्यासाठी बंद आहेत. ज्या दिवशी नवरा पहिल्यांदा दारू पिऊन आला ना त्या दिवशी बाईनं सांगितलं पाहिजे, तुझ्याबरोबर संसार करण्यात मला इंटरेस्ट नाही. तुम्ही सहन करत राहता, पोरांच्या चुका, नवऱ्याच्या चुका पडद्याआड घेत चालता, पदराआड घेत चालता आणि मग वाहवत जातात. एका ठराविक टप्प्यापर्यंत गेलं की मग मागं खेचणं अशक्य होऊन जातं. आपल्याकडे जुनी लोक म्हणायची, काठी ओली असेल तरच चोपती, एकदा ती वाळली तर मग चोपत नाही. पोरानं पहिल्यांदा व्यसन केलं हे आईबापाच्या लक्षात आलं, तिथंच त्याला सांगा हे आपल्या घरात चालत नाही म्हणून. तुम्ही त्याला पदराआड घेऊ नका. आणि पोरांना माझं सांगणं आहे, अरे आईबापाची अपेक्षा असते पोरांच्या खांद्यावर आम्ही जावं, आमची शेवटची आरती निघावी ती आमच्या लेकरांच्या खांद्यावर निघावी. 20-20, 22-22 वर्षाची पोरं लिव्हर फेल झालं मेली. दारू पिऊन गाडी चालवली, कुठेतरी जाऊन धडकलं, 4 खांद्यावरती घेऊन यावं लागलं. आई बापाच्या खांद्यावर जर पोरांना जावं लागत असेल त्या आई बापांनी ते दुःख सांगायचं कुणाला? तरुण पोरं आपल्या घरच्यांचा, आपली बायको, आपली 2 लहान लेकरं व्यसनाच्या नादी लागून तुम्ही यांना, अरे जनावरांना सुद्धा जरा चांगलं वाईट कळतंय, आपण माणसं आहोत, आपल्याला चांगलं वाईट कळू नये. बरं, आता इथं अनेक कीर्तन प्रवचनं झाली असते, पुढचा जन्म मला आहे का नाही माहित नाही. हा जो मानव देह तुम्हाला मिळालेला आहे तो असा व्यसनामध्ये वाया घालवण्यासाठी, आणि ते तुमच्या आनंदाच्या जागा आहेत. काय फडतूस आणि फंटूस आयुष्य आम्ही जगतो. आम्ही या गोष्टींचं आत्मपरीक्षण करायला नको? या गोष्टींचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे. काल परवापर्यंत ही व्यसन होती, तंबाखू, सिगारेट, दारू, आता मोबाईल हे सुद्धा व्यसन झाले. काही दिवसांनी आता जसे व्यसनमुक्ती केंद्र आहेत ना, दारूच्या व्यसनापासून पोरांना बाजूला नेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र, काही दिवसांनी मोबाईलच्या व्यसनापासून बाजूला घेऊन जाण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतील. आणि दिल्लीमध्ये 2 सेंटर अशी सुरू झाली आहेत. त्या पोरं इतके मोबाईलचे ऍडिक्ट आहेत, हातात मोबाईल घेतल्याशिवाय जीवू शकत नाहीत. आणि त्यांचा हातातला मोबाईल काढून घेतला तरी ते फक्त असं असं करत बसतं, इतकी सवय लागली आहे. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी प्रयत्न करावे लागतील. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होत असते. एखादा फॅन फिरतोय तेव्हा काय होतं, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. पोरांमधली एनर्जी तुम्ही एका रात्रीत संपू शकत नाही किंवा नव्यानं काही तयार करू शकत नाही. एखादं पोरगं वर्गात बेंचवर उड्या मारतंय, तुम्हाला त्याचं उड्या मारणं बंद करायचंय, तुम्ही काय कराल? हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद होईल? नाही होणार. तुम्हाला सांगावं लागेल, राजा उड्या मारायच्यात ना बेंचवर नाही, जरा स्टेजवर मार, थोडंसं ताला सुराला धरून उड्या मार. एखादा जोरजोरात ओरडतंय, तुम्हाला सांगावं लागेल असं नाही, जरा सुरात ओरड, बघ बरं जमतंय का. या मुलांमध्ये असणाऱ्या एनर्जीला वेगळ्या दिशेनं तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करता येतील का, मला वाटतं याचा विचार करा. मार्कांच्या पलीकडे जाऊन बोला. पोरांनो, अभ्यास करता की नाही? अभ्यास फक्त आपण परीक्षा जवळ आल्यावर करतो, मग रात्र जागायचं, मग पहाटे उठायचं, मग परीक्षा जवळ आली की मग सरांच्या मागे लागायचं, सर इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, IMP काय ते सांगा. निवळ पोरांना तुम्ही परीक्षांसाठी म्हणून अभ्यास करू नका. आनंद घ्या रे परीक्षांचा, मजा घ्या तुम्ही त्या अभ्यासाची. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या धड्यातल्या लेखकानं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. एखादी कविता अभ्यासताय ना, त्या कवीनं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्टनं तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. इतिहास वाचताय ना, इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर उभी राहिली पाहिजेत. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. गणित अभ्यासताय ना, गणितातले आकडे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत.
इतकं एकरूप तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबत होता आलं पाहिजे. पण तुम्ही फक्त परीक्षांसाठीच अभ्यास करणार. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. मार्कांच्या पलीकडे जाऊन पोरांनो आम्हाला अभ्यास केला पाहिजे. आणि आणखी एक विनंती आहे, फक्त नोकरीसाठी म्हणून शिकू नका. आमच्या डोक्यात एकच आहे, नोकरी केली पाहिजे. नोकरी म्हणजे सर्वस्व नाहीये. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बरं, सगळ्या जगाला कळलंय भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, पण अजून भारतीयांनाच समजलेलं नाहीये की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही ती वापरली पाहिजे. आमच्याकडे पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. किती जागा आहेत क्लर्कच्या? उत्तर द्या, किती आहेत? 1 जागा आहे. 1000 मुलं इंटरव्ह्यूला आलेली आहेत. किती आलेली आहेत मुलं? आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच. बाकीचे 999 घरी. आता एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणजे ठीक आहे, का बरं? म्हणजे बागेतलं गोरीला माकड मेलंय. गोरीला जर बागेत नसेल तर लोक बागेत येतील कशी? लोक बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. बागेतला मॅनेजर, काही करा पण नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला, साहेब पडल ते काम करल पण नोकरी द्या. तोंडात आलेला घास असा काढू नका. मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हटला, पगार आहे ना? मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, वरतून डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं तुम्ही स्वाभिमानी व्हावं की स्वाभिमान शून्य व्हावं? शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने बघा, केवळ नोकरीसाठी म्हणून बघू नका. माझी पालकांनाही विनंती आहे, तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडासा वेळ काढा. आपल्या पोरांना उद्योग, व्यवसाय, व्यापार, गावातली 4 उद्योजक तर असतील की नाही जे यशस्वी झालेत, कधीतरी शाळेत त्यांना बोलवा. त्यांना विचारा की तुम्ही उद्योग व्यवसाय कसा सुरू केला, काय अडचणी आल्या, बँकेचं कर्ज काढताना किती वेळा बँकेत हेलपाटे मारले, या व्यवसायाचं तुम्हाला ज्ञान होतं का, कुठे शिकलात? हा यशस्वी उद्योजकांसोबत डायलॉग मुलांचा व्हायला हवा. एखाद्या माणसानं उद्योग व्यवसाय सुरू केला असेल पण त्यांना नाही यश मिळालं, कधीतरी त्यालाही शाळेत बोलवा. तुला नाही यश मिळालं पण तू काय नेमकं चुकला होतास? मला वाटतं हे अनुभव मुलांपर्यंत जायला हवेत. आज भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना काय काय लागतं हे सगळं आज चायनामध्ये प्रोडक्शन केलं जातं. जगाला कळलंय भारत बाजारपेठ आहे, पण आम्हाला कळलेलं नाही. ही पाण्याची बाटली 20 रुपये लिटरनं आज आपण पाणी विकत घेतो. पोरांनो, कधीतरी वाटलं होतं का 20 रुपये लिटरनं पाणी विकलं जाईल? जेव्हा दूध 20 रुपये लिटर जात नव्हतं तेव्हा लोकांनी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं. पण कुणीतरी जेव्हा ही आयडिया घेऊन आलं, लोकांनी वेड्यात काढला असेल, अरे पाणी कुठे विकतात का?
पण आज तुम्ही कोणत्याही कार्यात जा, तुम्हाला पाण्याची बाटली बघायला मिळेल. मला आठवतं एक काळ होता, कुठे व्याख्यानाला गेलं, टेबलवरती एक तांब्यावर फुलपात्र. आता कार्यक्रमात तांब्या आणि फुलपात्र राहिले का? आता ते फक्त साखरपुड्याला सुपारीला नावापुरतं तिथं ठेवलं तर ते असते. नाहीतर कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला पाण्याची बॉटल बघायला मिळते. हे विक्रीचं कौशल्य आहे. आपलं प्रोडक्ट असं वाजून तुम्हाला बाजारात विकता आलं पाहिजे. मला आठवतंय माझ्या लहानपणी तर कधी फार बोर्नव्हिटा सॅरेलॅक नव्हतं. लहान लेकराला तुम्ही काय द्यायचं? तांदळाची पेज, नाचणीची पेज. आता प्रत्येक आईला वाटतंय बोर्नव्हिटा दिल्याशिवाय पोरगं वाढतच नाही. ही विक्रीची कौशल्य आहेत. काळ आणि वेळेनुसार जसा समाज बदलतोय तसं ही वेगवेगळी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजेत. पोरांनो, आपल्या वडिलांना कष्ट करता येतात, त्यांना घाम गाळता येतो, त्यांना पिकवता येतं, पण ते खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. एक वेपर्सचं पॅकेट किती रुपयाला विकत आणता? 5 रुपयाला, 10 रुपयाला ते आणता. 10 रुपये किलोनं बटाटा जाईल, पण 10 रुपयाला एक वेपर्सचं पॅकेट विकत आणता. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 4 वेपर्स असतात. बाकी सगळी हवाच असते. पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे. नगर पुणे हायवेला जर कधी साहेब आलात, एक चिक्कूचा बाग आहे. त्या शेतकऱ्यानं असा बॅनर लावला होता, ग्राहकानं आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू तोडून न्यावेत. ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का? पण शेतात जाणं नवीन आहे, हातानं तोडणं नवीन आहे. बरं, सगळे तोडायचे नाही, ते म्हणते फोटो काढायपुरते 2 तोडा, बाकी आहे ते घ्या. आता पुण्याला इकडे संभाजीनगरला जाणारी लोक एवढी गर्दी करतात, ते गाडीला पार्किंगचे 30 रुपये घेत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो जेवून जाणार का? वाटीभर झुणकान 2 भाकरी 100 रुपयाला विकतो. परवा मला म्हटला, साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकरमध्ये भेटले. हे वाजवून विकता आलं पाहिजे. आपल्या बापाला कष्ट करता येतात, आपण नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ही नाळ, ही संगत आपल्याला जोडता आली पाहिजे. त्यासाठी मुलांना नवनवीन कौशल्य आत्मसात करा. काळ आणि वेळेनुसार बदला. दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. आणि आपणही उद्योग, व्यवसाय, पर्यटन वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. जेजुरी माहिती आहे का तुम्हाला? कधी जेजुरीला गेलाय का? मी जेजुरीला गेलो होतो. 4-5 मुलं मुली जेजुरी गडाचे फोटो काढत होते. त्यातल्या एक जणाला मी विचारलं, काय रे फोटो काढून काय करतो? तो म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं काय करणार आणून? काय नाही म्हणला, खालून वर गडावर त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो की जी मुलं असं चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करतात, हा चौकटीच्या पलीकडचा विचार पोरांनो आपण आत्मसात केला पाहिजे. आणि त्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी व्यापक दृष्टीने प्रयत्न करा. पोरांनो, ग्रंथालयात जा, चांगली पुस्तकं वाचा, लॅबोरेटरीमध्ये जा, वेगवेगळे प्रयोग करा. पोरग प्रयोग करायला गेलं का आम्हीच त्याला सांगतोय, चंचुपात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडं. तोंड बघून प्रयोगाचे मार्ग दिले जात असतील. कसे सायंटिस्ट जन्माली ती लोक? पोरांनी मैदानावर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे. मैदान आता ओस पडत चालली आहेत. आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो, आई पळत यायची, 5 झालं खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता आईला काठी घेऊन पोराच्या मागं पळावं लागतंय. ते मोबाईल ठेव, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. मैदान ओस पडत चालली. सगळ्या पोरांचं बालपण मोबाईलमध्ये संपायला लागलं. तारुण्यामध्ये नको नको त्या गोष्टींच्या पोरं आहारी गेली. पोरांनो, आयुष्य एकदाच आहे, ते सुंदर करण्यासाठी संस्कारांचा पाया भक्कम ठेवा. काळ आणि वेळेनुसार जसं तंत्रज्ञान बदलत आहे, त्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक ते बदल स्वीकारा, पण आपल्या जुन्या काही चांगल्या विचारांची नाळ मात्र घट्ट पकडून ठेवा. मी प्रत्येक वेळेस सांगतो, काळ आणि वेळेनुसार बदला. जर आपण बदललो नाही, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. करोडपतीमधून पैसे कमवायला लावताय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय.
खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावताय. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन. आणि वय किती आहे? 82-83 वय. आम्ही काय आदर्श घ्यायचे या लोकांकडनं? सचिन तेंडुलकर साहेबांनी मगाशी सांगितलं मी 12वी नापास आहे. असाच 12वीला नापास झालेला पोरगा क्रिकेटच्या मैदानात येतो, जगाचा बाप झाला क्रिकेटच्या क्षेत्रात. या असं पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. संकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात. कुणाच्या आयुष्यात संकट येत नाहीत? प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात. पण त्या संकटांच्या समोर गर्भगडीत न होता कधी संकटाच्या समोर छाती काढून उभं राहायचं, कधी मिश्किलपणे सामोरं जायचं, कधी 2 पावलं माघार घ्यायची, तर कधी संकटाकडे दुर्लक्ष करून पलीकडे वौसा घालून निघून जायचं. तारतम्य ठेवून आम्हाला सामोरं जाता आलं पाहिजे. तुम्ही शिवाजी राजांची आग्र्याहून सुटका सगळ्यांनी वाचले की नाही? 4थीत असतानाच मिर्धा राजेसोबत तह झाला पोरांनो. त्या तहामध्ये 23 किल्ले. बघा, आई वडील पालक पाल्य नातं कसं असलं पाहिजे. मिर्धा राजेसोबत तह झाला, 23 किल्ले मिर्धा राजेंना द्यावे लागले. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले मिर्धा राजेंना दिलेत आयुष्याच्या अशा टप्प्यावरती. आता इथून पुढच्या आयुष्यात करायचं काय? त्यापेक्षा औरंगजेबासोबत इतर काही शाह्यांसोबत जुळून घेऊ, मिळून घेऊ आणि पुढचं आयुष्य शांततेत जगू. शिवाजीराजे गर्भगळीत होत नाहीत, हटत नाहीत. 23 किल्ले मिर्धा राजेला देतात आणि भेटायला औरंगजेबाला आग्र्याला निघून जातात. जाताना एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले आओगे? एवढ्यासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्यासा संभाजी राजा पण माहित होता आत्ता तहात दिलेत, गेल्यावर घेऊ की परत येते. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे या मातीकडनं जगाना शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारव्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून त्यांना विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची उर्मी, जगण्याची खुमखुमी आहे ना, ही आमच्या नसानसामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका, प्रत्येक संकटाच्या नादी लागू नका, काही संकटांकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चालतो व्हा, तर आयुष्य आम्हाला सुंदर करता येईल. आणि म्हणून पोरांमध्ये संघर्षाची भावना, संघर्षासोबत 2 हात करण्याची वृत्ती, वेळ प्रसंगी बुद्धी चातुर्यानं कसं घ्यावं या आणि लक्षात घ्या, इथं बसलेल्या सगळ्या पालकांना मी सांगतो, तुम्ही सांगाल तसं मुलं वागत नाहीत, तुम्ही जसं वागाल तसं मुलं वागतात. सांगून आदर्श निर्माण होत नाहीत, आदर्श हे वागण्यातून निर्माण करावे लागतात. बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि बापच घरी गेल्यावर पोराला सांगताय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरग असं येतंय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे. तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का? जे लेकरा बाळांच्या बाबतीत पेराल ते उगवणार आहे. म्हणून काय पेरायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. आणि मुलं ही अनुकरण प्रिय आहेत, ती तुमचं अनुकरण करत असतात. मुलांनी
चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं, याच्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागलं. ए पोरांनो, उजवा हात वर करा. सगळी मुला, ही 4 बोटं दिसत आहेत का? हा, ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. ही हनवटी आहे का? तुमच्याकडे हनवटीला कपाळ म्हणतात का? तुम्ही कपाळाला हात का लावला? घ्या हात खाली. का लावला? तुम्ही लावला म्हणून. मी काय सांगितलं? आपण जसं वागू तसं लेकरं वागत असतं. आदर्श वागण्यातूनच निर्माण करावे लागते. व्यसन करू नये हे सांगण्याचा अधिकार कधी प्राप्त आहे बापाला? स्वतः निर्व्यसनी असेल तर. खोटं बोलू नये हे सांगायचा अधिकार कधी आहे? बापानं म्हणायचं खोटं बोलू नये, आणि दारात कुणी आलं तर पोरालाच सांगते, जा त्यांना सांग घरी नाही. जमतंय का? तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. दोघं नवरा बायको कुठेतरी पार्टीला निघाले होते. लहान लेकराला सोबत घेतलं आणि घाई गडबडीत निघाले. घरात म्हातारी सासू होती. सासूबाई सुनबाईला म्हटल्या, बाई तू चालली आता, यायला तुला उशीर होईल, जाताना जरा 2 भाकरी थापून जा, आम्ही 2 जण दूध भाकर खाऊ. सुनबाईने सांगितलं, रोज तर करतेच की, आज जरा आम्ही बाहेर निघालोय तर झालं का तुमचं सुरू? म्हणले मग स्वयंपाक कसं करायचा? माझ्याच्या नंतर काय आता होत नाही. सुनबाईने सांगितलं, पलीकडे मंदिर आहे, आज मंदिरात भंडारा आहे, आजच्या दिवस तिकडे जेवायला जा. आणि पोराला घेऊन 2 जण निघून गेले. पुढे गेल्यानंतर गाडीत बसल्यानंतर ते लहान पोरगा आपल्या आईला म्हणते, आई जेव्हा मी मोठा होईल ना तेव्हा माझा बंगला मंदिराला खेटून बांधीन म्हणला. म्हणले का? म्हणले मग मी माझी बायको कुठे फिरायला निघलो, तुला चालायचा त्रास होऊ नये, लगेच मंदिरात जेवायला जाता आलं पाहिजे. तुम्ही जसं पेराल तसं चुकवणार आहे. काय पेरायचं लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवा. आदर्श हे वागण्यातून निर्माण करता येतील का याचा विचार करा. जेवायला जर आम्ही बसलो, आजोबा आम्हाला सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो का फिरवायचं? ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाहीत, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो, आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो, त्याचा सन्मान ठेवायचा असतो. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. नकळत विचार मनावरती कोरले गेले. सकाळी उठलं तर आजोबा सांगायचे हात जोडा आणि थँक्यू म्हणा. मला आता कुणाला सकाळी सकाळी थँक्यू म्हणायचं? ते म्हणायचे अरे तुमचे डोळे उघडायला येतं कोण? कित्येक जणांचे रात्री डोळे झाकतात, सकाळी उघडत पण नाहीत. आज आपले डोळे उघडले, देवाला थँक्यू म्हणायचं, आज डोळे उघडले बर का, आभारी आहे तुझा, आजचा दिवस बघायला मिळाला. आजोबा रात्री झोपताना सांगायचे आता पुन्हा एकदा आभार मानायचे, आजचा दिवस चांगला गेला बर का, उद्या डोळे उघडू दे, उद्याचा दिवस बघायला मिळू दे. ही निसर्गाच्या प्रती भगवंताच्या प्रती कृतज्ञता वेगळ्या अर्थाने शिकवावी लागली नाही. आजोबा जे करायचे ते पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. मला वाटतं आता बहुतांशी लोकांची सकाळ मोबाईल नव्हते आणि रात्रही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर आम्हाला करमत नाही. आणि रात्रीचं तर काय सोय नाही, झोप येत नाही तोपर्यंत पोरं मोबाईलमध्ये असतात. रात्री डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? किती कमालीची अस्वस्थता. समाजात असताना शब्दांवर आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. समाजात असताना आमचं शब्दांवर नियंत्रण राहत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण राहत नाही. मला वाटतं हे नियंत्रण जर ठेवता आलं तर जगणं समृद्ध होईल. म्हणून आमच्या मुलाबाळांच्या बाबतीमध्ये आमच्या वागण्यातून मुलांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे ते ठरवा. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्याला गेले आणि आग्र्याच्या त्या सभागृहामध्ये शिवाजीराजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं. शिवाजीराजांचा हा अपमान होता, पण हा अपमान शिवाजीराजे सहन करत नाहीत आणि रामसिंगाला जाब विचारतात, आमचा अपमान करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय का? परकीयांच्या गोटात स्वराज्यापासून दूर आजूबाजूला औरंगजेबाचं लाखो सैन्य असताना आपले वडील आग्र्याच्या सभागृहामध्ये आपला सन्मान दाखवतात. आजपर्यंत कुणी औरंगजेबाला पाठ दाखवली नव्हती.
रिवाज असा होता, मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं आणि मग काय ते निघून जायचं. ताड दिवशी शिवाजीराजे औरंगजेबाला पाठ दाखवतात, रामसिंगाला मोठा आवाज करून जाब विचारतात आणि निघून जातात. स्वाभिमान काय असतो हे संभाजीराजांना शिकवावं लागलं नाही, डोळ्यांनी बघितलं. आपला बाप कसा सिंहासारखा जगला ते लक्षात घ्या. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत. त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आम्हाला आमच्या वागण्या बोलण्यातनं आदर्शने आमच्याकडे 2 रुपये कमी असतील, पण आमच्या पोरानं सांगितलं पाहिजे माझा बाप लय श्रीमंत नव्हता, पण कष्टानं त्यानं त्याचा संसार केला आणि आमच्या समोर हे सगळं आणून मांडलं. सांगता आलं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांना की माझी आई अशी होती, माझे वडील असे होते, माझी आजी माझे आजोबा असे होते. तसं कर्तृत्व आम्हाला आमच्या लेकरांच्या समोर ठेवता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. आयुष्य सुंदर आहे, हे आयुष्य परत कधीच मिनिट तुमच्याशी बोलायचं. नीट सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्या पालकांना माझं सांगणं आहे, मुलांसाठी 2 रुपये तुम्ही कमी कमवले तरी चालतील, पण मुलाबाळांना त्यांच्या संस्कारांसाठी तुम्ही वेळ द्यायला हवा. आज जर आपण वेळ दिला नाही, भविष्यात ही मुलं पण आपल्याला वेळ देतील की नाही शंका आहे. ही कृतज्ञता, त्या कृतज्ञतेची सुरुवात आपण आपल्यापासून करू नये. दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत राहिले, दोघंही मुलं परदेशात जाऊन सेटल झाली. आईबाप रोज फोन करायचे, आम्ही आता रिटायर झालो, तुम्ही तरी भारतात या, आम्हाला तरी घेऊन जा. पुरही आली नाही आणि आईबापालाही नेलं नाही. आई गेली आणि बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 पोरांपैकी 1 पोरगा आलं, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. बाप म्हटला 10 दिवस तर थांब. ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले, आता घरात बोलायला माणूस उरलं नाही, 10 दिवस थांबशील? पोरानं बापाच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, बाबा आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस मात्र थांबता यायचं नाही. वडील म्हणले तिनं 9 महिने पोटात वाढवलं. आई कधी म्हणली नाही पोटाचं भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे दे, आणि तू हातात पैसे टेकून चालला. पोरगा म्हणला, बाबा तुम्हाला आठवतंय का, शाळेत 15 ऑगस्टला मी भाषण करणार होतो, तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला, तुम्ही हातात 50,000 रुपये टेकवले आणि 50 रुपये टेकवले आणि सांगितलं मला वेळ नाही. बाबा पॅरेंट्स मीटिंग होती, शाळेतनं तुम्हाला किती वेळा पत्र आले, किती वेळा फोन आले, आणि एकाही मीटिंगला तुम्ही कधी शाळेत माझ्यासोबत आला नाहीत. तुम्ही 10 रुपये खाऊला हातात टेकवले. ज्या वेळेस मला वाटलं बाबा तुमचा हात माझ्या हातात असायला हवा, त्यावेळेस तुम्ही पैसे टेकवले पण हातात हात दिला नाही. कधी कधी मला वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, बाबा तुम्ही हातात पैसे टेकवले पण आम्हाला तुमचा खांदा मिळाला नाही. पोरगं वडिलांना तक्रार करत होतं. वडिलांनी विचारलं की बाबा आम्ही तुमच्यासाठीच करत राहिलो, आज तुमची आई गेली, मी तुम्हा दोघांना फोन केलता, तू एकटाच आला, थोरला का आला नाही? पोरगं म्हटलं दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ. दादा म्हटला मला महत्वाची कामं आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईन. आईला आणि बापाला सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी पिढी जर जन्माला आली तर त्यावेळेस आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल, यात नेमकं चुकलं कोण. टाळी एका हातानं वाजत नाही. मी तर म्हणतो आईबाप चुकले तरी पोरांनी चुकू नये, तितकं कृतज्ञ मुलांनी होऊ नये. पण आपणही पालक म्हणून ठराविक वयामध्ये काही जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात, काही गोष्टींचं भान आम्ही ठेवायला हवं. मुलांना चांगला विचार आणि चांगला संस्कार देता येईल का यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे पोरांनो, मला तुमची चुळबुळ कळतीये, आता शेवटचे 2 मिनिट इकडे लक्ष द्या. खरं तर काही गरज नव्हती काकांना हे आयोजित करायची, पण त्यांनी मगाशी सांगितलं की विश्वाधर देशमुख माझे मित्र आहेत. खरं तर त्यांचं एक भाषण कुठेतरी ऐकलं आणि त्यांना वाटलं की मुलं पालक असा एकत्रित संवाद व्हायला हवा. आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण कसं साजरं करावं याचं एक खूप चांगलं उदाहरण बाप्पा तुम्ही आज या ठिकाणी निर्माण केलं. तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गोकुळासारखा परिवार आहे, 2 भाऊ आहेत, 3 बहिणी आहेत, आणि आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देताना सगळं कुटुंब आज एकत्र आलं. खरं तर त्यांचं ते एकत्र येऊन काहीतरी छान एखादं कीर्तन प्रवचन ठेवलं असतं आणि तो
प्रथम पुण्यस्मरण करता आलं असतं, पण 7-7 दिवस आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देताना काही समाज उपयोगी काम घडावं यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, काल रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, सिव्हिल हॉस्पिटलचे लोक आलते तर इथल्या तरुणांनी इतका चांगला प्रतिसाद दिला की त्यांना बॅग कमी पडल्या. आणि मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काही समाजहिताचं काम करत आहात त्याचं समाजाला किती कौतुक आहे मला माहीत नाही, समाज त्याचं कौतुक करेल की नाही हेही माहीत नाही. पण तुकाराम महाराज जायला निघाले आणि कोणीतरी विचारलं, तुकोबा तुम्हाला काय मिळालं तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, हां तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला काय वाटतंय माहीत नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आपलं आपलं मात्र आपल्याला कौतुक वाटतंय. अगदी तसं तुम्हाला हे कौतुक कायम वाटत राहील की मी जे करत राहिलो ते मी चांगलं करत, आपलं आपल्याला कौतुक वाटावं इतकं चांगलं जगता आलं पाहिजे. समाज आपल्या कामाची दखल घेईल की नाही माहीत नाही, पण निसर्ग मात्र आपल्या कामाची दखल घेतो. आणि तुम्ही जेवढं समाजासाठी करता त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. आणि म्हणून तुम्ही जो काही उपक्रम राबवला त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं सगळ्या महिला उपस्थित राहिल्या, अनेक पालक उपस्थित राहिले, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पोरांनो, एक गोष्ट इथून जाताना घेऊन जा की आपल्या आईबापांना आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, इतकं मोठं व्हायचं. ही आईबाप निघून गेले ना मग त्यांची किंमत कळायला लागते. जोपर्यंत ते आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. गेल्यानंतर गाठी भेटी नाहीत, गेल्यानंतर संवाद नाहीत, गेल्यानंतर स्पर्श नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. बघा, ह्या नऊवारीतल्या अजून 10-5 शिल्लक आहेत आणि टोपीमधले आमचे काही महाराज मंडळी आहेत. आता ही शेवटची पिढी आहे टोपी आणि नऊवारी. नंतर हे माणसं तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाही. ही पिढी संपली. काही नाती तर आता शेवटच्या घटका मोजताय. आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढा चुलत्याकडे करायची. आता येणाऱ्या पिढीला मावशी मिळणार नाही आणि चुलता मिळणार नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे, काळाची गरज आहे. पण एक मुलगा आणि एक मुलगी, आता मावशी आहे का? आता चुलता आहे का? मावशी काका ही नाती आता शिल्लक राहिली नाही, ही संपून चालली. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.